नमस्कार. आजच्या वेळेत काय पाहिजे तर नवगणित भाग 1 त्याच्यामधलं सराव संच 3.1 मधला प्रश्न क्रमांक 3. काय दिलं आहे? खालील माहितीवरून x हे चल वापरून प्रत्येकी एक बहुपदी लिहा. ओके, तर प्रश्न क्रमांक पहिला काय दिला आहे? कोटी 7 असलेली एकपदी. त्याच्यानंतर प्रश्न क्रमांक दुसरा कोटी 35 असलेली द्विपदी 2 पदा. त्याच्यानंतर कोटी 8 असलेली त्रिपदी म्हणजे 3 पदा. ओके, तर आपण पहिल्या प्रश्नाचं उत्तर लिहूया. खालील माहितीवरून x हे चल वापरून प्रत्येकी एक बहुपदी लिहायची आपल्याला. पहिली कोटी 7 असलेली एकपदी लिहूया. तर पहिला आपण पद लिहूया x. आता कोटी 7 असलेली म्हणजे एक्सच्या वरती आपल्याला 7 लिहायचं आहे. ओके, म्हणजे हे झालं पहिल्या प्रश्नाचं उत्तर. दुसरं कोटी 35 असलेली द्विपदी 2 पदं लिहायची आहेत आपल्याला आणि त्याची कोटी 35 असली पाहिजे. आता पहिला आपण x लिहूया, त्याच्यानंतर अधिक 2 लिहूया. 2 पदं झाली. आता कोटी 35 ते वरती 35 लिहिलं की झालं. हे झालं उत्तर दुसऱ्या प्रश्नाचं. आता तिसरं कोटी 8 असलेली त्रिपदी ही 2 पदी म्हणजे द्विपदी ही 1 पदी. आता त्रिपदी आपल्याला लिहायचं आहे, त्याची कोटी 8 असली पाहिजे. ओके, कोटी 8 म्हणजे सर्वात मोठा घातांक 8 असला पाहिजे. x अधिक 2x वजा 1. ओके, आता इथे सगळ्यात मोठा घातांक किती 8 आहे. इथं 8 दिलं ना आपल्याला कोटी म्हणून 8. इकडे 5 लिहूया. ओके, हे झालं 3 पदी 1 2 3. त्रिपदी ही द्विपदी आणि 1 पदी. इथे सगळ्यात मोठी कोटी किती आहे 7 आहे. ह्याची कोटी 35 ह्याची कोटी 8. ओके, अशा प्रकारे तिन्ही प्रश्नाचे उत्तर झाले. धन्यवाद. तर पुढच्या वेळेमध्ये 4था प्रश्न बघू.